आपण आता कोहळ्याचा रस काढूया। आता ह्या कोहळ्याचा फळ अतिशय बहुगुणी आणि अतिशय औषधी। आता ह्यो जर रस असता पोटाचे अनेक आजार बरे करता, गुणाने थंड, उन्हाळ्यात अतिशय चांगलो आणि बहुगुणी असो ह्यो कोहळो। ह्याचे अनेक प्रकार करतात, भाजी करतात, रस काढतात, नंतर मिठाई बनवतात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो वापरला जातो। पण जर ह्याचा रस पिलो तर आपलं शरीर आतून आणि बाहेरून स्वच्छ होता, पोटामध्ये जी विषारी द्रव्य असतात ती सगळी निघून जातात, म्हणजे आपली बॉडी डिटॉक्स होता। आपण आता ही कोहळ्याचा रस काढण्याची एक सोपी पद्धत मी तुमका दाखवते। आता मी पहिल्यांदा हे कोहळो धुवून घेतलंय स्वच्छ। आता मधून त्याचे मी 2 तुकडे करतो। हे देठ काढून टाकायचं आणि मधून त्याचे असे 2 तुकडे करायचे। आता कधी कधी अजून असलं तर ह्याच्यामध्ये बिये खूप असतात, ते पण काढून टाकायचे आणि ही वरची साल असतात ती पण काढून टाकायची। आणि नंतर त्याचे तुकडे करायचे। बी सगळे काढून टाकायचे। आता तुमका जेवढा रस होयो त्याप्रमाणे ते तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। आता मी या अर्ध्या कोहळ्याचे हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातले। हे सगळे बारीक वाटून घ्यायचे आणि जरूर वाटले तर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं। आता मी असं बारीक वाटून घेतलंय, ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं जर आणि थोडंसं वाटून घ्यायचं परत, म्हणजे काय तर रस काढून जरा बरं पडत। आता मिक्सर मध्ये वाटलेलो जो घर असा कोहळ्याचं तो सगळं गाळून घ्यायचं। आता या अर्ध्या कोहळ्याचं मी रस काढलाय, तो गाळून घेतलाय। अर्ध्या कोहळा तसंच ठेवलाय, त्याची आपण भाजी करू शकतो किंवा ठेवून देऊ शकतो, दुसऱ्या दिवशी रस करू शकतो। आता ह्यो थोडंसं जाड असा पिण्यायोग्य करण्यासाठी त्यात थोडंसं पाणी घालायचा आणि थोडंसं पातळ करायचं। आता या ग्लासात होता येतो, साधारणपणे 2 ग्लासा असं रस होता। आता ह्या एक मोठा ग्लास भरून मी ठेवलं ते, आणखी एक ग्लास इकडे होता। तर असं हे रस कोहळ्याचं अतिशय पाचक, ज्यांचं पोट जड असतं त्या लोकांनी आठवड्यातनं 3 वेळा घेतलं तर पोट साफ होता, पोटातली जळजळ थांबता, उन्हाळ्यात अतिशय फायदेशीर असता। पण इतर सीझन मध्ये पण तुम्ही जर रोज घेतलात तर शरीर आतून अतिशय शुद्ध होता। आणि असं रस करा, प्या, स्वस्थ राहा। पण त्याची खास टीप अशी असा की करून ठेवायचं नाही किंवा फ्रीज मध्ये ठेवायचं नाही, इकडे केलो की लगेच पिऊन घ्यायचो, नाहीतर त्याचे दुष्परिणाम पण आपणाला दिसू शकतात। म्हणून केलो की लगेच प्यायचो, ठेवून जायचो नाही। आता ही करण्याची पद्धत जर तुमका आवडली असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।